हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो भाग आहे प्रेषितांच्या कृत्याचा 7वा अध्याय आणि 54 वचनामध्ये. हालेलुया. तरी आपण ह्यावेळी देवाच्या पवित्र वचनाकडे आपलं मन आणि चित्त लावूया. ऐकूया आपण त्याचा काही भाग. त्याचे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दात होत खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्याने उरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घेऊन दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्र शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा दावा करीत म्हणाले, प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टिकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप यांच्याकडे मोजू नको, अशी बोलून तो झोपी गेला. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद आणि गौरव असू. देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना ही आहे की स्तेफन नावाचा मनुष्य की ज्याची निवड प्रेषितांनी वाढण्यासाठी किंवा वाडेकरी म्हणून केली होती, देखरेख करण्यासाठी केली होती आणि त्या ठिकाणी पंक्ती सेवा करण्यासाठी केलेला हा मनुष्य आत्म्याने ज्यावेळेस भरला, ज्यावेळेस त्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरला, त्यावेळी देवाचं वर्तमान सांगून तो अनेकांसाठी आस्वादाचं कारण बनू लागला. आणि ह्या लोकांना देखील या ठिकाणी तो बायबलच्या पहिल्या पानापासून तर म्हणजे मोशेपासून तर येशू ख्रिस्तापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही जर आधी वाचलं, 7वा अध्याय जर वाचला, तर त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की स्टेफन काय बोलला म्हणून त्यांना एवढं राग आला. स्टेफन एवढंच बोलला की येशू ख्रिस्त हा उद्धारणारा आणि तारणारा आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे. तो मोशेपासूनच होता, मोशेच्या आधीही तो होता आणि आताही तो आहे आणि इथून पुढेही तोच असणार आहे. हे चांगल्या स्पष्टरीतीनं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं. हालेलुया. त्याला सांगण्यात आलं, लोकांना सांगण्यात आले की पहा, हा जो मनुष्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा जो आहे, हा देवाकडून आलेला तारणारा आणि उद्धार करता आहे, देवानं पाठवलेला उद्धार करता आहे, म्हणून याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. परंतु त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि विश्वास न ठेवण्याचं कारण म्हणजे आम्ही तुम्ही पाहता की ह्या ठिकाणी हा जो मनुष्य आहे, हा जो मनुष्य धर्मशास्त्र सांगत आहे किंवा देवाचं वचन सांगत आहे, हा मनुष्य एक साधारण मनुष्य आहे. आणि हे सर्व जे लोक आहेत ते धर्मशास्त्र पंडित असणार लोक आहेत आणि हा साधारण मनुष्य त्यांना शिकवत आहे, त्यांना विश्वास सांगत आहे. आणि ज्यावेळेस हा विश्वास त्यांनी सांगितला की येशू प्रभू हाच खरा तारणारा उद्धारणारा आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पाहता की हे लोक त्याच्यावर दात खाऊ लागले. दात खावलं. कारण तो काय म्हणत होता की तुमच्या पूर्वजांनीही अशा लोकांचा छळ केला, देवाचे लोक होते त्यांचा छळ केला, तुम्हीही देवाचा लोक छळ करता आणि इथून पुढे तेच करता. हे म्हटल्यानंतर त्यांना राग आला आणि त्यांनी त्या स्टेफनाला दगडमार करून त्या ठिकाणी दगडमार केला. परंतु तुम्ही पाहता की या ठिकाणी एक मोठी अद्भुत घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे की तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. हे ज्या वेळेस तो स्टेफन ओरडून म्हणत होता की पहा, मी आकाश उघडलेलं आणि देवाला पित्याच्या उजव्या बाजूला येशू ख्रिस्ताला उभं राहिलेलं मी पाहत आहे. आता हे पाहणं म्हणजे काय गुन्हा नाही, हे पाहणं म्हणजे काय वेगळं नाही. हा ज्या आत्म्यानं भरलेला होता, हा ज्या सामर्थ्यानं भरलेला होता, हे जे सर्व काही प्रभूसाठी आपलं जीवन पूर्णपणे समर्पित करणारा असा हा व्यक्ती होता. हा व्यक्ती म्हणत होता की मी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत आहे, तो पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. हालेलुया. आणि हे जे म्हणलं अजून त्यांच्या अंतःकरण हे झालं, अजून कठीण झालं आणि ते म्हटले की हे कसं काय होऊ शकतं, याला कसं काय देव दर्शन देऊ शकतो, यालाच कसं काय दिसतं, आम्हाला कसं काय दिसत नाही. हालेलुया. आम्हाला तर काही दिसत नाही, याला आकाश उघडलेले दिसतंय, पित्याच्या उजव्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त दिसतोय, म्हणजेच हा काहीतरी वेगळं बोलत आहे.
पण त्याला जे दिसत होतं तो ते सांगत होता, त्याला जे समजत होतं ते तो सांगत होता, परंतु विश्वास ठेवणं की न ठेवणं हे यांच्या हातामध्ये झालेली आहे. हो देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी स्टेफनाला जे दिसत होतं ते आध्यात्मिक रीतीनं फार मोठी गोष्ट होती. आध्यात्मिक रीतीनं फार मोठी गोष्ट दिसत नाही की परमेश्वर त्याला दर्शन देत होता. हालेलुया. त्याच्या छळामध्ये आणि तो त्याला जे दुःख सहन करावं लागत आहे, जे त्याला मार खावं लागत आहे, जे त्याला दगडमार होत आहे, अशा परिस्थितीमध्ये प्रभू त्याच्या बरोबर आहे हे तो पाहते की प्रभू माझ्या बरोबर आहे, मला तो पाहत आहे. हालेलुया. आणि मग तो म्हणत आहे की देवा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. हालेलुया. हो देवाच्या प्रियजनांनो, हेच अंतःकरण आणि हीच इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. हालेलुया. आम्ही वैरासाठी प्रभू ख्रिस्ताने प्रार्थना केली, त्याच्या हातापायामध्ये खळी ठोकण्यासाठी, तशी स्टेफनाने प्रार्थना केली, हे प्रभू दगडमार करण्यासाठी, त्यांना मारून टाकण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली, हे देवा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. हालेलुया. कारण या जगाच्या दैवतांना ज्यावेळेस डोळे बंद केले जातात, त्या जगाच्या दैवतांना जेव्हा डोळे बंद होतात तेव्हा लोकांना सत्य समजत नाही, पण जेव्हा सत्य समजतं त्यावेळेस लोक बंधमुक्त होतात. योहान 8:32 प्रमाणे सत्य समजल्यानंतर बंधमुक्त होतात. सत्य जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कोणीही ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही, कोणीही ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही. आणि जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात ते आपलं पूर्ण जीवन प्रभूच्या हातामध्ये देतात, आपलं पूर्ण जीवन त्याच्या हातामध्ये देतात. आपल्या जीवनाला त्यांनी आकार द्यावा ही त्यांची इच्छा असते. जगणं हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. त्यांना वाटतं की मला जगणं ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. हालेलुया. पौल म्हणतो की मला जगणं ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे, कारण यांनी पाहिलं होतं. हालेलुया. हा शौलानी म्हणजे पौलानी पाहिलं होतं की स्टेफन कशा प्रकारे मेला, स्टेफन कशा प्रकारे मारला गेला, तो शेवटी उरगून काय सांगत होता हे सर्व शौल म्हटलेला पौल ऐकत होता, कारण त्याच्यात पायावर हे वस्त्र ठेवलेले होते, त्याच्यात पायावर या सर्व लोकांनी वस्त्र ठेवलेले होते की जे दगडमार करत होते. हालेलुया. हो देवाच्या प्रियजनांनो, देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी हीच आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचं संपूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावावं. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी काय करत आहे याविषयी आम्ही चांगलं म्हणजे याविषयी आम्ही पूर्णपणे आमचं अंतःकरण देवाकडे लावावं की परमेश्वर आमच्यासाठी काय म्हणत. स्टेफन जरी थोडे दिवस जगला, थोड्या दिवसासाठी तो जगला, परंतु तो असा जगला की पहा त्या ठिकाणी असा एक मनुष्य त्याच्या मरता त्याने असा एक मनुष्य दिला की तो संपूर्ण विधर्मी लोकांना तारणाचं द्वार उघडणारा असा दिला. हालेलुया. तो पौल म्हटलेला. हालेलुया. पौल म्हटलेला मनुष्य त्याच्या मरणानं अजून एक बीज पेरलं गेलं होतं आणि ते उगवलं आणि ते म्हणजे शौल होतं. हालेलुया. पौल होतं. हालेलुया. हो देवाचे लोक, ज्याही ठिकाणी देवाचे लोक गेले त्या ठिकाणी त्यांनी बीज पेरलं आणि बीज उगवलं गेलं. हालेलुया. तुम्ही पाहता की फिलिप जो आहे, हा फिलिप आम्ही पुढच्या नव्या वचनामध्ये 8 वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी हा फिलिप जो आहे हा पण एक असाच व्यक्ती आहे की ज्याची निवड पंक्ती सेवा करण्यासाठी झालेली आहे, परंतु हा व्यक्ती देखील पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण झालेला आहे आणि तो अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करत आहे. तुम्ही जर वाचलं शोम्रोमनामध्ये फिलिप्पाने जे काय केलं ते जर आपण वाचलं ते वाचूया आपण 8व्या अध्यायाच्या 4व्या वचनापासून. तेव्हा त्यांची पांगापण झाली होती, ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिप्पाने शोम्रोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्ह पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकचित्ताने लक्ष दिले, कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने उडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगली माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंद झाला. हा एक मनुष्य आहे, हा पंक्ती सेवा करणारा मनुष्य आहे. आत्म्याने ज्यावेळेस परिपूर्ण होत आहे त्यावेळी तो सुवर्तमान साधत आहे आणि सुवर्तमान सांगितल्यानंतर जे परमेश्वराचं कार्य होत आहे ते कार्य म्हणजे सैतानाची आत्मे निघून जात आहेत, लंगडे पांगडे बरे होत आहेत, पक्षघाती मनुष्य बरे होत आहेत आणि सगळीकडे आनंद होत आहे. हालेलुया. हा जो मनुष्य आहे हा हे कोणती सेवा करून मनुष्य आहे. पण ज्या वेळेस प्रभूचा आत्मा त्याच्यावर आला, परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यावर आलं,
त्यावेळेस त्या ठिकाणी आपण पाहतो की तो आत्मिक रीतीने सामर्थ्यशाली आणि बलवान व्यक्ती बनला, सामर्थ्यशाली व्यक्ती बनला, अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनणारा व्यक्ती बनला. देवाचे प्रलोभन त्यावेळेसपासून आजपर्यंत तेच आहे. आणि पुन्हा आम्ही जर वाचलं तर कोणत्या ठिकाणी पाहतो की जादूगिरीने थक्क करणारा जो मनुष्य आहे, जादूगार म्हटलेला, ह्या जादूगार हा त्या परिसरामध्ये असणारा एक मान्य असणारा मनुष्य होता. हा जादूगिरीने थक्क करणारा मनुष्य होता. हा लोक म्हणत होते की हा एक देवाची शक्ती आहे, असे बाकीचे लोक त्याला म्हणत होते. असा हा मनुष्य ज्यावेळेस त्याला शुभवर्तमान समजलं, ज्यावेळेस त्याला सत्य समजलं, त्यावेळेस त्याने म्हटले की जादूगिरी ही थक्क करणारी जरी असली तरी उद्धार देणारी आणि तारण देणारी नाही. हालेलुया. तारण देणारी नाही, जीवन देणारी नाही. आणि त्यांनी ती सगळी जादूगिरीची पुस्तकं जाळून टाकली, जादूगिरी सोडून दिली आणि त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. कारण फिलिप जी चिन्हाने चमत्कार करत होता, ते चिन्हाने चमत्कार या जादूगिरीने होत नव्हते. हालेलुया. या जादूगिरीने होत नव्हते. जादूगिरी ही वेगळी आहे आणि चिन्ह चमत्कार हे वेगळे आहेत. हालेलुया. हे जादूगिरीने हात थक्क करणारा मनुष्य होता, पण चिन्ह चमत्कार करणारा ज्यावेळेस फिलिप त्या ठिकाणी गेला, त्यावेळेस हा जादूगिरीने थक्क करणारा मनुष्य देखील याला देखील समजलं की हे मी जे करत आहे ते सगळं व्यर्थ आहे. ती जादू मला काय देणार आहे. हालेलुया. मी जे चमत्कार करतोय किंवा मी जे लोकांना थकवतो बनवतोय, यांनी काय फायदा आहे, यांनी कोणाचा फायदा, जादूगिरी पाहून कोणाचा फायदा होत आहे. हालेलुया. काय मिळत आहे जादूगिरी पाहून. आणि मग त्याने म्हटलं की जादूगिरी पेक्षा याच्यामध्ये जो आहे, या फिलिपमध्ये जो आहे, जी फिलिपमध्ये जी ताकद आहे, ती ताकद सामर्थ्यशाली ताकद आहे. आणि मग जादूगिरीपेक्षा नक्कीच ख्रिस्त मोठा आहे. हालेलुया. जादूगिरीपेक्षा ख्रिस्ताचं सामर्थ्य मोठं आहे. जादूगिरीपेक्षा ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि ख्रिस्ताची कृपा मोठी आहे. आणि म्हणून त्यांनी जादूगिरी सोडून दिली. हालेलुया. एक मान्यता प्राप्त असणारा हा जादूगर त्या शहराला पूर्णपणे थक्क करणारा जादूगर ज्यावेळेस ख्रिस्ताकडे आला, त्यावेळेस त्या शहरात आनंद अजून झाला. अजून लोकांनी विश्वास ठेवला, अजून लोक त्यांच्या देवाकडे आले. हालेलुया. अहो देवाच्या लोकांना हीच गोष्ट आताही घडत आहे. आताही त्या गोष्टी घडत आहेत. आताही लोक ह्या सर्व गोष्टी, ज्या व्यर्थ गोष्टीपासून स्वतःला सोडत आहे, स्वतःला दूर करत आहे, स्वतः दूर होत आहेत. कारण आता जादूगिरी करण्याने आम्हाला काय फायदा आहे. हालेलुया. जादूगिरी पाहिल्याने आम्हाला काय फायदा आहे. हो देवाच्या लोकांना, म्हणून देवाच्या लोकांना सत्यशी वर्तमान समजणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि अजूनही अनेक लोक अंधारात आहेत, त्यांच्यापर्यंत वर्तमान जाणं आवश्यक आहे. हालेलुया. त्यांना सत्य समजणं आवश्यक आहे, कारण सत्य समजल्याशिवाय ते बंधमुक्त होणार नाही. आणि सत्य हे सांगणं तुमच्या आणि माझ्या हातात आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी, आम्ही सत्य सांगू शकतो आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यामधून प्रगट होऊ शकतंय. हालेलुया. जसं फिलिपामधून देवाचं सामर्थ्य प्रगट होत होतं, जसं आम्ही पाहतो की स्टेफनाला देवाने देव प्रगट झाला, परमेश्वर प्रगट झाला आणि परमेश्वराने त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की पहा, घाबरू नको, तू मरत आहेस, तुला दगडमार होत आहे, तरी घाबरू नको, तू सार्वकालिक जीवनात माझ्याकडे येत आहे. हालेलुया. स्वागत करण्यासाठी, स्वर्गामध्ये स्वागत करण्यासाठी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्टेफनासाठी आला. कारण त्यांनी सुवर्तमान लोकांना सांगितली, चांगली वार्ता लोकांना सांगितली. त्यांनी ती स्वीकारली नाही, त्यांनी ती नाकारली, त्यालाही नाकारलं, सुवर्तमानाने नाकारलं. परंतु परमेश्वराचं जे कार्य त्यांनी केलं होतं ते परमेश्वरानं नाकारलं नाही. त्याच्यासाठी परमेश्वर आणि स्वतः देवाचा पुत्र आणि परमेश्वर दोघही त्याला स्वर्गात स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी हजर होते. देवाचे प्रियजन आणि मग देवाचे प्रियजन, आम्हाला सुवर्तमान सांगायचं आहे, कोणी स्वीकारू न स्वीकारू, आम्हाला आमची साक्ष सांगायची, आम्ही सुवर्तमान सांगायचे. ती साक्ष पण सांगत होता. हालेलुया. हा फिलिप साक्ष सांगून अनेकांना देवाकडे आणत होता. हा फिलिप ज्यावेळेस आम्ही पुढे पाहतो 8:26 पुढं, तर या ठिकाणी पण एक मोठा अधिकारी, षंड नावाचा षंड आहे. षंड अधिकारी, गादके नावाचा षंड अधिकारी आहे. आणि तो अधिकारी त्या ठिकाणी बायबल वाचत चाललेला आहे, धर्मशास्त्र वाचत चालत आहे. आणि तो यशाचं पुस्तक 53 अध्याय वाचत आहे. आणि त्या 53 अध्यायावर सांगितलं की खरोखर आमची व्याधी त्याने घेतली
आमच्या पिढ्या त्याने घेतल्या, आमच्यासाठी तो घाण झाला, आमच्यासाठी तो मारला गेला, आमच्यासाठी तो गाडला गेला, आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलं. हे सर्व 53 अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिले यशाया पुस्तक 53 अध्याय, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी जो दृष्टांत आहे तो त्या ठिकाणी लिहिलेला आहे. पुढे प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय होणार आहे हे त्या दृष्टांत त्या ठिकाणी 53 अध्यायामध्ये आहे. परंतु ह्या मनुष्याला समजत नाहीये, ह्या मनुष्याला ते समजत नाहीये की नेमकं हा व्यक्ती कोणाविषयी बोलत आहे, कोणाविषयी सांगत आहे, हे जे होणार आहे हे कोणाविषयी होणार आहे. खरोखर आमची व्याधी त्याने घेतली, आमच्या पिढ्या त्याने घेतल्या, आमच्यासाठी दुःख सहन केलं, हे कोण आहे या विषयी त्याला माहित नव्हतं. आणि मग ज्याला माहित होतो तो फिलिप नावाचा हा जो देवाचा दास आहे, हा दास त्या ठिकाणी गेलाय कसा की तो त्या ठिकाणी तो मनुष्य जो आहे तो रथात चाललेला आहे आणि हा पायी पळत जाऊन त्याला गाठवीत आहे. हालेलुया. व देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस येतं त्यावेळेस अद्भुत कार्य होतं. हालेलुया. रथ गाठणं म्हणजे साधी गोष्ट नाही. तो रथावर चाललेला आहे आणि हा पायी जाऊन त्याला पळत जाऊन त्याला गाठवीत आहे. आणि मग तुला सांगते महाराज तुम्ही जे काय वाचता तुम्हाला समजतंय का, हे पवित्र आत्म्याचं कार्य. आता तो काय वाचतो हे त्याला माहित नाही, फिलिपाला माहित नाही, परंतु देवाने त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ह्या माणसाला तो जे काय वाचतो ते समजत नाही. आणि मग ज्यावेळेस प्रभू परमेश्वराच्या आत्म्यानं त्याला म्हटलं की तुम्ही या बसा आणि मला सांगा हे कोणाविषयी काय बोलत आहे ते. आणि मग त्यांनी धर्मशास्त्राची सुरुवात करून शेवटपर्यंत ख्रिस्तापर्यंत येऊन तर सर्व काही सांगितलं. आणि सर्व काही सांगितल्यानंतर मग त्या षंडाने म्हटलं की आता मला हे पाणी बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य आहे का. तो म्हणे हो, हे पाणी देखील तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य आहे. आणि त्या षंडानं ताबडतोब प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. कारण ज्या गोष्टी यरुशलेम मध्ये झालेल्या होत्या काही थोड्या दिवसापूर्वी त्या सर्व षंडांच्या कानावर आलेल्या होत्या, यांनी पण ऐकलेल्या होत्या, यांनी पण अनुभवलेल्या होत्या. आणि मग त्याचा उद्धार झाला, त्याचं तारण झालं. हो देवाच्या लोकांनो, देवा धर्मशास्त्राचा उलगडा करण्यासाठी देखील त्यालाही देवाचा आत्मा लागतो. देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य लागतं. कोणालाही देवाच्या वचनाचा उलगडा होत नाही, कोणालाही देवाच्या वचनाच्या गोष्टीचं समजत नाही. तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी, देवाच्या आत्म्याच्या गोष्टी आत्म्याशिवाय कोणाला समजत नाही. त्या बुद्धी आणि ज्ञानवंताला देखील कळत नाही, परंतु जे देवाच्या आत्म्यानं भरतात त्यांना त्या गोष्टी कळतात. हालेलुया. हे बुद्धिजना बुद्धी लोक बुद्धी ज्ञान बुद्धी चातुर्य ह्या गोष्टीकडे हे काम नाही. हालेलुया. ज्ञानी लोकांचं हे काम नाही, कारण ज्ञानी असून देखील त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. धर्मशास्त्र पारंगत लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखता आलं नाही. पण या ठिकाणी देवाच्या आत्म्याच्या गोष्टी जर आम्हाला समजायला पाहिजे तर त्यासाठी देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्यरत पाहिजे, देवाचे आत्मिक बल आमच्यामध्ये साफ कार्यरत पाहिजे, म्हणजे देवाच्या गोष्टी आम्हाला कळतील. हालेलुया. आणि म्हणजे देवाच्या गोष्टी त्या षंडाला ज्यावेळेस कळल्या त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला. आणि मग बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही पाहता की एक अद्भुत कार्य की जे पहिल्यांदा फक्त येशू ख्रिस्ताने केलं होतं. हालेलुया. ते कार्य म्हणजे तो अचानक त्यांच्यामधून निघून गेला होता, गुप्त झाला होता. त्या ठिकाणून गुप्त झाला की त्याला ते कडेलोट करण्यासाठी त्याच्या गालिलामध्ये डोंगरावर घेऊन चाललेले होते कडेलोट करण्यासाठी, पण तो त्यांच्यामधून गुप्त होऊन निघून गेला. आता हा फिलिप देखील तुम्ही पाहता या ठिकाणी देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे हा फिलिप षंडापर्यंत गेला. बाप्तिस्मा दिल्यानंतर हा फिलिप अंतर्धान पावला. त्या ठिकाणी म्हटलं की तो अंतर्धान पावला आणि नंतर दुसऱ्या शहरामध्ये तो त्या ठिकाणी दिसला गेला. हो देवाच्या लोकांनो, देवाच्या आत्म्याचं कार्य जे आहे ते कोणा एका ज्ञानी किंवा विचारवंत मनुष्याचं नाही, जो स्वीकारतो त्याचा आहे. आता हे लोक जे आहेत हे साधारण लोक आहेत. हालेलुया. पंक्ती सेवा करणारे म्हणजे पंक्ती सेवा करणारे तुम्हाला माहित आहे, वाढणीची सेवा करणारे लोक जे आहेत, वाटणीची सेवा करणारे लोक आहेत. हालेलुया. आणि यांना त्या वाटणी करायला किंवा पंक्ती सेवा करण्यासाठी निवडलेले लोक आहेत. परंतु ज्या वेळेस देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर आलं त्यावेळेस त्यांच्या ज्ञानाला कोणी आणू शकलं नाही. अशा प्रकारचं ज्ञान आणि अशा प्रकारचं सामर्थ्य त्यांच्यामधून प्रगट होऊ लागलं, त्यांचे सामर्थ्य प्रगट व्हावं लागलं, त्यांच्यामधून ज्ञान प्रगट होऊ लागलं, त्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान प्राप्त झालं, सामर्थ्य प्राप्त झालं. म्हणून देवाच्या लोकांनो, कोणी मनुष्य या ठिकाणी कुलीन उच्च आणि नीच असा नाहीये. हालेलुया. या ठिकाणी कोणीही देवापुढं उंच आणि नीच किंवा कुलीन किंवा धिकारलेला टाकलेला किंवा अस्पृश्य किंवा दलित
अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी नाही. हालेलुया. अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी नाही. जो ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं संपूर्ण समर्पण करतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत रीतीने कार्य करतो. त्याला समर्पण पाहिजे. आमच्या जीवनाचं समर्पण पाहिजे. आम्ही समर्पित झालं पाहिजे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचं कार्य मोठ्या सामर्थ्यानिशी सुरू होतं. हालेलुया. मोठ्या सामर्थ्यानिशी आमच्या जीवनामध्ये कार्य होतं. आम्हाला सत्य समजतं. आम्ही आमच्या जीवनात प्रभू परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकतो. त्याच्या समक्षतेचा अनुभव घेऊ शकतो. त्याच्या कृपादानाचा अनुभव घेऊ शकतो. कारण ते कोणाची मक्तेदारी नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती मक्तेदारी नाहीये. ती विश्वास ठेवणाऱ्या बरोबर. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील. विश्वास ठेवणार, जो विश्वास ठेवतो, विश्वासू राहतो, अभिषेकाखाली जीवन जगतो, पवित्रतेने जीवन जगतो, त्या सर्वांसाठी विश्वास ठेवणं म्हणजे पूर्णपणे आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करणं. हालेलुया. की ज्याप्रमाणे ह्या लोकांनी पूर्णपणे आपलं जीवन समर्पित केलं होतं, ते मरायला देखील तयार होते, दुःख सहन करायला तयार होते, ते सर्वस्वी त्याग करायला तयार होते. आणि म्हणून यांच्या जीवनाचा मोठा उपयोग त्या ठिकाणी परमेश्वराने केला. फिलिप म्हणा, स्टेफन म्हणा, पौल म्हणा. पौल तर ज्यावेळेस त्याला दृष्टांत झाला, ज्यावेळेस त्यांनी त्याला परमेश्वराने निवडलं, त्यावेळेस त्यांनी सगळे धन, गोत्र, हुद्दा, तो एक अधिकारी होता. पौल एक अधिकारी होता. 100 लोकांच्या तुकडीचा नायक होता. पण ते सर्व अधिकार हे सगळं त्यांनी सोडून दिलं आणि ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यासाठी तो तयार झाला. हालेलुया. हो देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आणि देवाच्या आत्म्याच्या प्रभावाद्वारे आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये सोपवतो, त्यावेळेस तो आमच्या जीवनाचा उपयोग करतो, आमचं जीवन उपयोगात आणतो. आणि देवाची इच्छा आहे आम्हा सर्वांचं जीवन उपयोगात यावं. हालेलुया. आम्ही सर्वजण उपयोगात यावे ही देवाची इच्छा आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी देवाच्या उपयोगात यावं. हालेलुया. आम्हाला सर्वांनी आमच्या सर्वांचा देवाने उपयोग करावा ही देवाची इच्छा आहे. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तुम्ही कोण आहात, कसे आहात याच्याशी देवाला काही मतलब नाही. तुम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवलाय, कशा प्रकारे समर्पित आहात हे देव पाहतो. तुम्ही कोण आहात हे पाहत नाही. स्त्री पाहत नाही, पुरुष पाहत नाही. हालेलुया. स्त्रिया देखील तितक्याच मोठ्या महत्वाच्या पार्ट बायबलमध्ये दिलेल्या आहेत. हालेलुया. स्त्रिया देखील मोठे मोठे कार्य आणि मोठे मोठे कृत्य करतात. आज देखील तुम्ही पाहता की टीव्हीवर असणारी एक स्त्रिया जगाला अनेक देशामध्ये ती सुवर्तमान सांगत आहे. हालेलुया. तिचं नाव आपण पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जॉयश मायर. हालेलुया. जॉयश मायर नावाची जी स्त्री आहे तुम्ही पाहता, त्या ती फार दुःखातून कष्टातून आपला अभिषेकाखाली ती चालली, फार दुःख कष्ट सहन करून ती पुढे चालली. आणि त्या जॉयश मेयर आज जगाला देवाचं सुवर्तमान सांगत आहे. हालेलुया. हो, तिथं भेदभाव नाही. तिथं पुरुष स्त्री हा भेदभाव नाही, उच्च नीच हा भेदभाव नाही, जातीचा भेदभाव नाही. तिथं परमेश्वराकडे भेदभाव नाही. जो कोणी विश्वासानं परमेश्वर आपल्या जीवनाचं समर्पण करतो त्या प्रत्येकासाठी परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. फक्त त्याला तुमचा आणि माझा अंतःकरण पाहिजे, तुमचा आणि माझे विचार पाहिजे, समर्पण पाहिजे, तुमचा आणि माझा विश्वास पाहिजे. हालेलुया. आम्ही किती विश्वास ठेवतो हे देवाशिवाय कोणाला करणार आहे. आमचं समर्पण किती आहे, आम्ही किती त्याग करतो देवासाठी, आम्ही काय गोष्टी देवासाठी सोडलेल्या आहेत, आमच्या जीवनामध्ये काय आम्ही नाकारलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे जगापासून दूर झालेलो, हे सगळं परमेश्वर पाहतो. हालेलुया. जगातल्या लालसेपासून दूर झालेलो आहोत की नाही, जगातल्या गोष्टीपासून लालसेपासून आम्ही दूर आहोत की नाही, जगात दूर आहोत नाही. जग आणि देवाची लोकांना जग आणि एकत्र चालू शकत नाही. जगातल्या गोष्टी आणि देवाच्या गोष्टी एकत्र राहू शकत नाही. एकच गोष्ट चालू शकते. एक तर जगातल्या गोष्टीत तुम्ही समोर होऊ शकता, म्हणजे देहाच्या गोष्टीकडे समोर होऊ शकता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्म्याच्या गोष्टीकडे समोर होऊ शकता. आत्म्याच्या सामर्थ्याने दोन्हीपैकी एकामध्ये तुम्ही कमवू शकता, चालू शकता. दोन्ही बाजूनी चालू शकत नाही. दोन्ही बाजूने आम्ही चालू शकत नाही. दोन जणांची चाकरी आम्ही करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांना या लोकांचं जे जीवन होतं, त्या स्टेफनाचं म्हणा, शिमोन जादूगाराचं म्हणा, किंवा तुम्ही पाहता की फिलिपाचं जीवन म्हणा, पौलाचं जीवन म्हणा, हे जीवन समर्पित जीवन होतं. हालेलुया. त्यांनी त्यासाठी मोठा त्याग केलेला होता.
आणि त्यांचा तो त्याग तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये कार्यकारी होता, कार्यशील होता. हालेलुया. आणि अद्भुत चिन्ह चमत्कार त्यांच्या सेवेमध्ये होत होते. स्वर्ग उघडलं जाऊन परमेश्वर स्वतः त्यांच्यासाठी दर्शन देत होता. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दर्शनाद्वारे त्यांच्याशी बोलत होता. हालेलुया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता त्यांच्या बरोबर, कारण समर्पण त्यांचं होतं. हालेलुया. देवाच्या सहभागितेमध्ये ते आपलं जीवन व्यतीत करत होते. हो देवाचे लोक, आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रथम स्थान देवाला द्यायचे. हालेलुया. आम्ही कोण आहोत याच्याशी काही मतलब नाही. हालेलुया. याच्याशी काय मतलब नाही. आम्ही काय आहोत हे देवाशी मतलब आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण देवाला धन्यवाद आणि गौरव देऊया. त्या मला आपण सर्वजण प्रार्थना करूया की देवा ह्याच प्रकारे आम्हाला देखील आमचं जीवन जगायचे. हालेलुया. स्टेफनासारखं आमचं जीवन जगायचे. त्यामुळे आम्ही जेव्हा प्रार्थना करू हालेलुया त्यावेळेस हालेलुया सर्व उघडलेला आम्हाला दिसावं. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू त्यावेळेस पौलासाठी जसा पेत्रासाठी जसा स्वर्ग उघडला तसा आम्ही आमच्यासाठी स्वर्ग उघडला जाऊ. हालेलुया. हालेलुया. जसा संध्याला शुभवर्तमान सांगून झाल्यानंतर जसा फिलिप अचानक अद्भुत कार्य त्याच्या जीवनामध्ये केलं. हालेलुया. आणि आजही ते घडू शकते, आजही ते होऊ शकतंय, कारण जे 2000 वर्षापूर्वी झालं ते आजही होते. आजही देखील तुम्ही पाहता की देवाच्या सेवकांच्या अंगावरचे कपडे नेऊन जर दुखण्यावर टाकले तर तेही बरे होऊ शकतात, कारण त्या काळी ते होत होतं. पेत्र आणि योहान यांच्या अंगावर कपडे टाकून ते दुखण्यावर टाकले तर ते बरे होत होते. देवाच्या सेवकाची सावली जरी पडली तरी लोक बरे होत होते. हे सामर्थ्य, ही शक्ती त्यांच्यामध्ये होती, कारण त्यांचं पूर्ण समर्पण, पूर्ण जीवन त्यांनी स्वतः जीवन पूर्णपणे परमेश्वराच्या हातामध्ये दिलेलं होतं. पुन्हा देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी तीच आहे. प्रभू परमेश्वरासाठी तुमच्या आणि माझी इच्छा तीच आहे की पूर्ण समर्पण आम्ही करूया. हालेलुया. त्याग करू, काही गोष्टी सोडून देऊया की ज्या आम्हाला आमच्या उपयोगाचे नाही. द्वेषभाव सोडून द्या, मत्सर सोडून, शत्रुत्व सोडून देऊया, भेदभाव सोडून देऊया, कमी उच्च नीच पाहणं सोडून देऊया. सर्व देवाचे लेकर आहेत. हाच भाव घेऊन आम्ही या जगामध्ये जीवन जगूया. या आपण प्रार्थनेत जाऊया. हालेलुया. कारण देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा तीच आहे की आम्ही सर्व देवाची लेकरं, जगातला कुणी असा नाही की जो देवाचा नाही, ते सर्व देवाची लेकरं. हालेलुया. म्हणून सर्वांचा उद्धार व्हावा ही देवाची योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी प्रगट केलेली आहे. पुणे आपण त्या योजनेसाठी आमचाही उपयोग व्हावा यासाठी आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. हालेलुया. जीसस. प्रेज लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. जीसस. थँक यू. हालेलुया. साधुसा देवी देवी तकनातन सा देवी देवी तकना देवी कल्लबा गौरव भरलेल्या माझ्या प्रेम बाबा धन्यवाद. तुला गौरव, तुला महिमा दे, तुझी स्तुती, तुझं उपकार करेन. परमेश्वर तुझ्या पवित्र चरणावर येतो. त्यासाठी बाबा आज तुझ्या पवित्र वचनाद्वारे, आज तुझ्या प्रिय लेकरांद्वारे, तुझ्या प्रिय दासांद्वारे आणि त्यांच्या जीवनाद्वारे परमेश्वर दे बाबा, जे काही आमच्याशी तू बोलला परमेश्वर दे बाबा, हे बाबा एक सामर्थ्यशाली जीवन, एक परिपूर्ण असं जीवन, एक परमेश्वर दे बाबा त्यागमय जीवन, असं जीवन ते जगले आणि परमेश्वर त्यांच्यामधून तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू अद्भुत रीतीनं कार्य केलं. तेव्हा त्यांच्या सानिध्य तू होता. त्यांच्या सानिध्य पवित्र आत्मा होता. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे त्यांच्या सेवेमध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार झाले. त्यांच्यासाठी स्वर्ग देखील उघडला गेला. त्यांच्यासाठी तू स्वतः त्यांच्या बरोबर बोलला. तू स्वतः त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये हजर राहिला. हे बाबा आज देखील तीच परिस्थिती आहे प्रभू. आज देखील तू तसंच आहे, कारण एप्रिल 13 मध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त हा काल, आज आणि युगानुसारखाच आहे. जर त्यावेळेस त्या पेत्रला तू दिसला, आज देखील तू दिसावा परमेश्वर बाबा. हालेलुया. आज देखील तुझे दृष्टांत तुझ्या लेकरांना व्हावे प्रभू. आज देखील तू ज्यांना निवडलाय त्यांना तू दृष्टांत द्यावा. त्यांच्याशी तू बोलाव परमेश्वर बाबा. त्यांच्याशी तू बातचीत कर परमेश्वर बाबा. मी जसं पौलाशी बातचीत केली. हालेलुया. हालेलुया. पौलाशी बातचीत करून त्यांना सांगितलं. हालेलुया. तसं परमेश्वर बाबा तुझ्या प्रियलेकरांची बातचीत करून त्यांच्याशी तू बोलाव की हो, जशाप्रमाणे सांगू सुंदर शिकासाठी तू बोलला परमेश्वर बाबा. आणि देवाचे अनेक दास, अनेक लोक परमेश्वर आहेत. बहुतेक परमेश्वर त्यांच्याशी बोलला. हालेलुया. पुरा सादर सका दौसा देवी तकना देवी तकली तकला बाबा. ओला हरिना दृश्य देवी देवी तकना तकनी तकना देवी तकला बाबा. आणि परमेश्वर बाबा तू आमच्याशी बोलावं अशी आमची इच्छा परमेश्वर बाबा. तू आमच्याशी बोलाव, आमच्या प्रत्येकाशी बोलाव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे बोलाव. दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे तू आमच्याशी बोलाव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू आमच्याशी बोलाव. बाबा शेवटच्या काळी
त्या देवाच्या पुत्राद्वारे परमेश्वर आमच्याशी बोललाय. हालेलुया. म्हणून आम्ही ते स्वीकारावं. आम्ही आमचं जीवन समर्पित रीतीने आम्ही जीवन जगावं. कारण जनते बाप्पा तुझी तीच इच्छा आहे की जे पहिले प्रेषित होते त्याच प्रकारे शेवटच्या काळामध्ये देखील तशाच प्रकारचे प्रेषित व्हावे. हालेलुया. तशाच प्रकारचे लोक तयार व्हावे. ते देवाच्या राज्यासाठी आपलं जीवन समर्पित करणारे लोक होत. आपलं जीवन आपली इच्छा समर्पित करणारे लोक होत. मी प्रार्थना करतात उपस्थित प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू कार्य करण्यासाठी प्रार्थना करतात. जो उपस्थित आनंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये येण्यासाठी प्रार्थना करतात. जी समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे प्रत्येक जण भरण्यासाठी प्रार्थना करतात. हे समर्पित जीवन त्यांनी द्यावं. समर्पित जीवन त्यांनी तुझ्या हातामध्ये द्यावं असं त्यांनी कृपेने करण्यासाठी प्रार्थना करतात. जगातल्या गोष्टी नाही बाबा, स्वर्गीय गोष्टी, स्वर्गीय ज्ञान बाबा, जगातलं व्यर्थ ज्ञान नाही तर स्वर्गीय ज्ञान भरून येणार सुद्धा पवित्र ज्ञान प्रत्येकाला तू द्याव्यासाठी प्रार्थना करत आहे. दृष्टांत आणि स्वप्नाद्वारे तू त्यांच्याशी बोला प्रभूजी. प्रत्यक्ष तू त्यांना आवाज येऊन त्यांच्याशी बोला प्रभूजी की त्यांना तू कशासाठी निवडलेला आहे, त्यांना तू कशासाठी वेगळे केलेलं आहे, त्यांना तू कशासाठी त्या वाईटातून सोडलेलं आहे, मरणातून सोडलेलं आहे बाबा, त्या सर्व सैतानाच्या बंडापासून सोडले, पापाच्या बंडापासून सोडले प्रभूजी. कशासाठी हे परमेश्वर बाबा आज त्यांना तू सांग प्रभूजी. त्यासाठी मी प्रार्थना करत आहे. आज उपस्थित प्रत्येक परिवार तुझ्या पुत्राने गुरु हातामध्ये देतात. प्रत्येक परिवारातला सदस्य तुझ्या पुत्र हातामध्ये देतात. त्यांचे लेकर तुझ्या पुत्र हातामध्ये देतात. त्यांचे नातेवाईक तुझ्या पुत्र प्रत्येकाला तुझ्या पुत्र हातामध्ये देतो. अशासाठी तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनातून प्रगट व्हावं. कारण तुझी इच्छा ती आहे. हालेलुया. तुझी इच्छा ती आहे की कोण तयार आहे. हालेलुया. खिंडीत उभा राहण्यासाठी कोण तयार आहे, माझ्यासाठी शुभ तुम्हाला घेऊन जाण्यासाठी कोण तयार आहे. आणि म्हणून परिषद बाप्पा तू तुझ्या लेकरांना तयार कर. कारण आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. आम्ही शेवटच्या पोरामध्ये जिवंत जगत आहोत. बाबा तो उशीर करणार नाही, तो येणार, तो लवकरच येणार आहे. आणि म्हणून परिषद बाप्पा आम्ही सावध असावं, जागे राहू. हे बाबा आम्हाला माहित नाही कधी येणार, की जसा चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येणार आहे. अचानक जशा वेदना स्त्रीला सुरू होतात बाबा हालेलुया, तसंच परमेश्वर बाबा हे बाबा, परंतु परमेश्वर बाबा जो आनंद नंतर त्या स्त्रीला होतो की बाबा बाळ जन्म देण्याचा, तसाच आनंद परमेश्वर बाबा हे बाबा अचानक वेदना सुरू होतात. हालेलुया. आणि तो मोठा आनंद सर्व मानवजातीसाठी जे विश्वास करण्यासाठी हे बाबा तो आनंद प्रत्येकाला प्राप्तासाठी प्रार्थना करत आहे. हे बाबा सर्वांनी विश्वासाने प्रामाणिक तुझ्या सेवासाठी प्रार्थना करत आहे. हे बाबा तुझ्याकडे आपली दृष्टी लावून त्याने आपलं जीवन जगण्यासाठी प्रार्थना करत आहे. जे उपस्थित आनंद त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्तासाठी प्रार्थना करत आहे. उपस्थित प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे. प्रत्येकाची नाता बघी हे पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्यानं प्रत्येकाला भर, किंवा कृपादान प्रत्येकाला भर. तुझ्या सामर्थ्यानं कृपादान तुझ्या गौरवी सामर्थ्यानं प्रभू आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनातून प्रगट प्रदेश प्रार्थना करतात. धन्यवाद पवित्र आत्मा, आभार मानतो, गौरव देतो माझे तुझ्या ईश्वराला प्रार्थना करतो म्हणण्याचा एक बाबा. आमेन. आमेन 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 आमेन. या आपण यावेळेस प्रभूंशी बोलू. आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास्थान सोडले आहे तसेच तू आमचे ऋण सोड, आणि आम्हाला परीक्षित नकोस तर वाईटापासून आमचं रक्षण कर. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. कधी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागिता उपस्थित असणाऱ्या देवाच्या प्रत्येक निवडलेली आता आणि सदा सर्व काळ असो.